मित्रांनो, अंधार पडू लागला आहे आणि आता थोडंसं एक किलोमीटर फक्त राहिले. अजून जंगलामध्येच आहे. अजून आमच्या इच्छित ठिकाणी पोचलेलो नाही. अंधार पोचायच्या अगोदर आपल्याला पोचलं पाहिजे. जाळ्या, घनदाट जंगल, ह्या जाळ्या अडवतात आपल्याला. मी पण फक्त पुस्तकात वाचून होतो जंगलातल्या जाळ्या, अशा वेली, मात्र हे प्रत्यक्ष पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. ही खरं तर रायगडची परिक्रमा अविस्मरणीय ठरते. मित्रांनो, खरं तर ही परिक्रमा करताना व्हिडिओ शूटिंग करणं खूपच जिकिरीचं होतं. कारण पावलोपाली धोका होता, कारण पाय घसरण्याचा धोका जास्त होता. तरीसुद्धा आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट केला आहे. आपले हे भटकंती लाईव्हमध्ये यूट्यूब चॅनेल, फेसबुक आणि पेज या ठिकाणी हे सर्व व्हिडिओचे भाग रायगड परिक्रमा म्हणून प्रसारित होणार आहेत. सर्व व्हिडिओ तुम्ही पहा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला इथं येण्याची संधी मिळाली तर अवश्य या. जीवनामध्ये एकदा तरी रायगड परिक्रमा माणसानं करावी, अनुभवावी. रायगड किल्ला फक्त पाहायचा, अभ्यासाचा नसतो, तर तो प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभवायचा असतो. आणि रायगडच्या आजूबाजूला जी घनदाट जाळी जंगलं आहेत, नद्या, झरे, ओढे आणि पावसाळ्यातील जे काही रस्ते आहेत, या रस्त्याचा अनुभव घ्यायचा असतो. या असल्या घनदाट जाळीमधून आपल्याला जावं लागतं. हे असे धबधबे, छोटे छोटे ओढे, नाले असे वाहत असतात. मित्रांनो, एक सांगायचं राहिलं, या रायगड परिक्रमामध्ये हे जे पट्टे बांध दाखवले आहेत पिवळ्या रंगामध्ये, हे या जंगलामधील खुणा आहेत. वाट दिसतच नाही, मात्र ह्या खुणा शोधत आपल्याला जावं लागतं. हे समोर दिसते बघा, अशा खुणा समोर दिसते. नाहीतर वाट चुकण्याची शक्यता असते. मित्रांनो, समोर पाहताय हा रायगडाचा मधला भाग आहे आणि समोर जो दिसतोय हा मला वाटते वाघबीळ दरवाजा आहे. आणि इथूनच राजाराम महाराज बाहेर पडले होते. त्या ठिकाणी धबधबा चालू आहे आणि एवढ्या कठीण ठिकाणाहून ते इथून जिंजीकडे निसटले होते. चला तर मित्रांनो, पुढे जाऊया. थोडंसं राहिले, परिक्रमा आपली आता समाप्तीच्या मार्गावर आहे. आपला हा सगळा प्रवास हा जंगलामधून आज झालेला आहे. अगदी सुरुवातीपासून जे प्रमुख प्रवेशद्वार होतं, तिथून डाव्या बाजूला जे आम्ही खाली उतरलो, ते पूर्ण रायगडाला वळसा घालून आम्ही कुठल्याच्या डोंगराच्या मध्ये जी खिंड आहे, त्या खिंडीतून वर चढलो. तो वर चढण्याचा अनुभव खरंच खूप अविस्मरणीय, खूप टफ. आणि तिथून पुन्हा त्याच्यापेक्षाही अवघड उतार, पाण्याच्या दरीतून, नळीतून आम्ही खाली उतरलो. आणि हळूहळू मजल दर मजल करत आम्ही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत.
मित्रांनो, आम्ही एकदाच प्रमुख रस्त्यावर पोचलो. इथून आपल्याला जवळच आपलं ठिकाण रायगड किल्ल्याचा पायथा या ठिकाणावरून आहे.